नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे: निसर्गात मुक्त अवस्थेत कोणता धातू आढळतो आणि मानवाने वापरलेला पहिला धातू कोणता? निसर्गात मुक्त अवस्थेत कोणता धातू आढळतो आणि मानवाने वापरलेला पहिला धातू कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 तांबे. तांबे हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 असा आहे: कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा धातू कोणता आहे? कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा धातू कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 पारा. पारा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 असा आहे विद्यार्थी मित्रांनो: जर्मन चांदी या मिश्र धातूमध्ये डॅडॅश धातू नाही. जर्मन चांदी या मिश्र धातूमध्ये डॅडॅश धातू नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. त्यामध्ये सोने, पर्याय क्रमांक 2 लोह, पर्याय क्रमांक 3 चांदी, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 असा आहे: पांढरा फॉस्फरस नेहमी कशाच्या आत ठेवला जातो? पांढरा फॉस्फरस नेहमी कशाच्या आत ठेवला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 पाणी. पाणी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 असा आहे: खालच्या वातावरणात सर्वात जास्त वायू कोणता असतो? खालच्या वातावरणात सर्वात जास्त वायू कोणता असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 नायट्रोजन. नायट्रोजन हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 असा आहे: ग्लास एक डॅडॅश आहे. ग्लास एक डॅडॅश आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 सुपर कूल्ड द्रव. सुपर कूल्ड द्रव हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 असा आहे: प्लास्टर ऑफ पॅरिस डॅडॅशच्या आंशिक निर्जलीकरण द्वारे उत्पादित केले जाते. प्लास्टर ऑफ पॅरिस डॅडॅशच्या आंशिक निर्जलीकरण द्वारे उत्पादित केले जाते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 जिप्सम मीठ. जिप्स मीठ हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 असा आहे: प्राणीशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? प्राणीशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटल हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 असा आहे: मुलाला मुलगी होण्यासाठी वारशाने मिळणाऱ्या गुणसूत्राचा योग्य जोडी कोणती? मुलाला मुलगी होण्यासाठी वारशाने मिळणाऱ्या गुणसूत्राची योग्य जोडी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 वडिलांकडून X आणि आईकडून X. वडिलांकडून X आणि आईकडून X हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 असा आहे: मानवातील पुरुषत्वासाठी कोणते गुणसूत्र संयोग कारणीभूत आहे? मानवातील पुरुषत्वासाठी कोणते गुणसूत्र संयोग कारणीभूत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 XY. XY हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 असा आहे: रेणुका सरोवर कोणत्या राज्यात आहे? रेणुका सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 असा आहे: संगणकाच्या दृष्टीने उबंटू म्हणजे काय? संगणकाच्या दृष्टीने उबंटू म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 कॅनॉनिकली द्वारे प्रायोजित एक मुक्त स्त्रोत ऑपरेटिंग सिस्टीम. कॅनॉनिकल लिमिटेडद्वारे प्रायोजित एक मुक्त स्त्रोत ऑपरेटिंग सिस्टीम हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 असा आहे: 2023 साली झालेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात झाल्या? 2023 साली झालेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात झाल्या? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 गोवा. गोवा हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 असा आहे: खालीलपैकी कोण कुशाण घराण्याचा शासक नव्हता?
खालीलपैकी कोण कुशाण घराण्याचा शासक नव्हता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 नहापन. नहापन हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 15 असा आहे, एप्रिल 2020 मध्ये भारताच्या मुख्य दक्षता आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? एप्रिल 2020 मध्ये भारताच्या मुख्य दक्षता आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 संजय कोठारी. संजय कोठारी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 16 असा आहे, पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 उ आणि ऊ. उ आणि ऊ हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 17 असा आहे, मन्वंतर या शब्दाचा संधी कोणता? मन्वंतर तर या शब्दाचा संधी कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मनु अधिक अंतर. मनु अधिक अंतर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 18 असा आहे, खालील वाक्यातील वानर शब्दाची जात ओळखा. खालील वाक्यातील वानर शब्दाची जात ओळखा. वानर वडावर चढले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सामान्य नाम. सामान्य नाम हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 19 असा आहे, वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वाघीण. वाघीण हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 असा आहे, आता विश्वात्मके देवे या देवे शब्दाची विभक्ती कोणती? आता विश्वात्मके देवे यात देवे या शब्दाची विभक्ती कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 तृतीया. तृतीया हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 असा आहे, अंड्याचे बाह्य कवच डॅडॅशने बनलेले असते. अंड्याचे बाह्य कवच डॅडॅशने बनलेले असते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन. हायड्रोजन हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 असा आहे, दुधवा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? दुधवा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 सर्वाधिक जिल्हा असलेले राज्य कोणते? सर्वात अधिक जिल्हे असलेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक जिल्हे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 24 असा आहे, रक्तगटाचा शोध कोणी लावला? रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 डॉक्टर कार्ल लंडस्टायनर. डॉक्टर कार्ल लंडस्टायनर हे उत्तर बरोबर आहे. यांनी रक्तगटाचा शोध लावला. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 असा आहे, घरटे करणारा जगातील एकमेव साप कोणता? घरटे करणारा जगातील एकमेव साप कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 किंग कोब्रा. किंग कोब्रा हे उत्तर बरोबर आहे. हा साप घरटे करतो. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 26 असा आहे, प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखा. माधवीने पोळी लाटली या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्मणी. माधवीने पोळी लाटली या वाक्याचा प्रयोग कर्मणी प्रयोग आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 27 असा आहे, प्रश्न क्रमांक 27 असा आहे, अनाफिलीस डासांची मादी चावल्याने काय होते? अनाफिलीस डासांची मादी चावल्याने काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हिवताप. हिवताप हे उत्तर बरोबर आहे. अनाफिलीस डासांची मादी चावल्याने हिवताप येते. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हिवताप हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 28 असा आहे,
महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 पुणे. पुणे हे उत्तर बरोबर आहे. हे शहर महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 29 असा आहे, औरंगाबाद शहरात डॅश आहे. औरंगाबाद शहरात डॅश आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 बीबी का मकबरा. बीबी का मकबरा हे उत्तर बरोबर आहे. औरंगाबाद शहरात बीबी का मकबरा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 30 असा आहे, भारताचा सर्वोच्च शौर्य पदक डॅश आहे. भारताचा सर्वोच्च शौर्य पदक डॅश आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो परमवीर चक्र. परमवीर चक्र हे उत्तर बरोबर आहे. भारताचा सर्वोच्च शौर्य पदक परमवीर चक्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.